कमी पाहिलेले आहेत, किमान मी तरी, असतीलही कदाचित, पण हा जॉनर मराठीमध्ये फार रेअर पाहायला मिळतो. आणि इतका सुंदर ट्रेलर आम्ही पाहिलाय, भीती वाटली, मला तरी वाटली, बाकीच्यांचं अर्थातच आपण नंतर जाणून घेऊ. सो मला विचारायला आवडेल एकूण एक्सपिरियन्स तुमचा या सिनेमात. हॉरर म्हणजे इंडियामध्ये हॉरर ऑलमोस्ट नाहीच आहे. इव्हन हिंदीमध्ये पण आपण जे हॉरर बनवतो ते आपण चांगल्या पद्धतीने बनवत नाही, कारण तुम्हाला माहीतच आहे कसला हॉरर आपण बघतो इंडियामध्ये. पण आपल्याकडे एवढी कथा आहेत इंडियामध्ये की ज्याला आपण यूज करून चांगले हॉरर बनवू शकतो, पण ते लॅकिंग आहे कुठेतरी, कारण सिन्सिअरिटी लॅकिंग आहे सिनेमा बनवण्यात. तर म्हणून हा प्रयत्न असा आहे की एक सिन्सिअर सिनेमा बनवावा आणि एक चांगला हॉरर फिल्म ऑडियन्सला द्यावी. ॲक्च्युली विशाल आणि आम्ही माझ्या स्टुडिओमध्ये भेटलो, पोस्ट प्रोडक्शन स्टुडिओ आमचा तिथे. तो सहज आलेला असत, आय एम नॉट फ्रॉम द मीडिया. तो आला घेऊन हे सगळं, कोणतरी प्रोड्युसर बघणार, कोणतरी इन्व्हेस्टर व्हा म्हणून. माझा हा धंदा नाही किंवा हे प्रोफेशनही नाही, मी नव्हतोच, मी आणलं मला इथे. तर सांगितलं कोणतरी बघा, बघतो म्हटलं, 2दा-3दा फॉलोअप झालं, बघत ट्राय करत होतो, शोधत होतो, टाळत होतो याला. नंतर म्हणाला तुम्हीच प्रोड्यूस करा, बघूया हे होतंय का. हॉरर मूवी हा लहानपणापासून माझं जॉनर आहे. म्हणजे मी नेहमी 2 वाजता 3 वाजता रात्री लावायचो मूवीज, रात्रीचे बघायचो. पण कुठेतरी ते बाहेर आले, ते आत्म होतं ते. आणि ह्याने सांगितली स्टोरी, म्हटलं बघूया करूया आपण, एवढ्या ह्याच्यात होईल. म्हटलं ठीक आहे, आपला प्रयत्न होईल तेवढा, म्हटलं होईल एवढ्या ह्याच्यात तरी झालं एवढं ते ठीक है. एक डेस्टिनी है कि विशाल और मैं वापस मिले. कि विशाल ये स्क्रिप्ट लेके मेरे पास आया था और मुझे बहुत पसंद आई थी स्क्रिप्ट, बट उस वक्त मैं अपनी एक फिल्म की रिलीज में बिजी था, तो आई कुड नॉट टेक अप द प्रोजेक्ट है. और फिर हम लोग गोवा में मिले NFDC फिल्म बाजार में, और बस तब जुड़ गए, तब से साथ में ही हैं. और फिल्म का लेवल बढ़ा है, वो तो फिल्म के मेरिट पे ही बढ़ा है जो भी हुआ है. ये फिल्म ऑलरेडी 15 अवार्ड जीत चुकी है और अभी लंदन में 2 स्क्रीनिंग हुए हैं और बहुत ही अमेजिंग हमको रिस्पांस मिला है वहाँ पे. और बाकी आपने ट्रेलर तो देखा ही है, तो आई एम श्योर आपको अच्छा लगा होगा. सर, मैं आपसे पूछना चाहूँगी कि आप भी इस फिल्म के एक बड़े आप हिस्सा हो इस फिल्म का. आपको क्यों लगा कि ये फिल्म करनी चाहिए, क्योंकि एक तो मराठी फिल्म है और उसके बाद हॉरर फिल्म है, इसके बारे में क्या बताएं? मुझे एक्चुअली हॉरर तो लगता ही नहीं. दिस इज अ वेरी रोमांटिक फिल्म. आई वाज जस्ट टेलिंग माय वाइफ टू सिट नेक्स्ट टू मी. आई गेस ऑल ऑफ यू शुड सिट नेक्स्ट टू योर गर्लफ्रेंड, नेक्स्ट टू योर वाइफ, होल्डिंग देयर हैंड्स. There are many thrilling moments in the film जहाँ पर आप लोग चाहेंगे कि अपनी गर्लफ्रेंड का हाथ पकड़े, वो चाहेंगे कि आपका हाथ पकड़े. तो so many thrilling moments. जब मैंने ये फिल्म पहली बार देखी, जब मेरा सब ने मुझसे कहा कि I want to show this film to you, I was 50% going with his conviction. Rest 50% is when I saw the film. And it's a normal thing, right? You see a good product, you want to buy it. Simple as that. Simple as that. शुअर. आणि जसं आता सर म्हणाले की त्यांनाही रोमॅन्टिक फिल्म वाटते, तर तुला खूप दिवस रोमॅन्टिक मूडमध्ये राहावं लागलं असेल तिथे, जो आम्ही पाहिला आता खरं तर. आणि बऱ्याच गोष्टी तुला तुझ्या विचारायच्या, कारण या सिनेमाच्या निमित्ताने लंडन फिल्म फेस्टिवल्स किंवा असे अनेक फेस्टिवल्स तुला फिरायला मिळाले परदेशात. तू तिथे फार छान पद्धतीने प्रेझेंट सुद्धा झालीस. तो एक सुद्धा ती एक गोष्ट आहे की मराठी इंडस्ट्रीसाठी खूप इम्पॉर्टंट होती. सो एकूण तुझा लंडनचा प्रवास ऐकायला आवडेल, आणि शिवाय जो रोमॅन्टिक मूड तू सांभाळलायस या सिनेमात, तो सुद्धा मला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. थँक्यू गौरी. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच तुम्ही आज इथे उपस्थित राहिला. लपाछपीने मला काय दिलं तर इतके छान अनुभव दिले. जसं आता तू म्हणाले की लंडन फिल्म फेस्टिवलला मी सिलेक्ट झाली होती. माझ्यासाठी एक भारतीय म्हणून खूप मोठी घटना होती माझ्यासाठी, बिकॉज ज्या देशाने आपल्यावर इतकी वर्ष राज्य केलं, त्यांच्या देशात एक मराठी सिनेमा तिकडे प्रदर्शित होणार होता आणि तिकडे आपला भारताचा तिरंगा फडकत होता. आणि एक भारतीय म्हणून मला फारच अभिमान वाटला त्याचा. नंतर ॲक्टर येतो आणि जसं तुला म्हणाले की खूप रोमॅन्टिक फिल्म आहे यांच्यामध्ये. पण मला एक गोष्ट सांगायला फार आवडेल. जनरली मी कुठल्याही त्यांच्या शूटला गेले तर घराचं कोणीतरी असतं सोबत, आई असते, बहीण असते, कोणीतरी असतं. पण जसं विशाल म्हणाला की खूप वेगळा रोल होता, चॅलेंजिंग रोल होता, आणि अशा प्रकारचा रोल इतक्या लवकर माझ्या नशिबी येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं.
सो थोडा अभ्यास करायचा ठरवलं आम्ही, कारण का एक प्युअर हॉरर फिल्म होती ही. हॉरर आणि हे सगळं नंतर, पण मुळात ते कॅरेक्टर होतं एका आईचं, जी 8 महिन्याची गरोदर आहे आणि तिथेच पहिली रिस्पॉन्सिबिलिटी सुरू होते. सो मी पूर्ण प्रयत्न केला की ह्याच्यात मला अशा काही घटना सामोऱ्या जायच्या आहेत ज्या फिल्ममध्ये आम्ही पाहिलं की ती एकटी आहे त्या घरात, तिला तिचं बाळ वाचवायचं आणि ती अडकली आहे त्या उसाच्या शेतात. सो ह्यासाठी एक्झॅक्टली काय करायला हवं, तर मी विशालशी बऱ्याचदा कन्सल्ट केलं होतं की काय कसं. तर मला आठवतं की आम्ही गमती जमती फार कमी केल्या होत्या सेटवर. जेव्हा आम्ही सेटवर यायचो त्या लोकेशनमध्ये, त्या पडक्या घरात, तेव्हा टाइमपास, जोक्स हे आम्ही मुळातच कमी केले होते. असं नाही की करायचं नव्हतं, बॅकअप नंतर आम्ही करायचो, पण तो फील तिथे आला पाहिजे होता. त्या शूटला मी माझ्या आईला घेऊन गेले नव्हते. मला एकट्या व्हायची कधीच सवय नाही, मला झोपच येत नाही रात्रीची, मला भीती वाटते त्या अशा एकट्या रूममध्ये राहायची. पण मला ते फील करायचं होतं की मला रात्रभर झोप नाही लागली, मला भीती आहे कोणाची तरी आणि माझ्यावर कोणाची तरी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते म्हणजे माझं बाळ. सो त्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही विशाल आणि मी वर्क करत गेलो आणि पहिल्या दिवशी आमचं ठरलं की हे असं असं कॅरेक्टर आहे आणि हे असं असं करायचं आहे. सो आय थिंक विशालचे खूप खूप आभार मानेन मी. थँक्यू सो मच विशाल. आणि जसं तू म्हणालास की बाकीच्यांना नव्हती करायची ही फिल्म, विशाल माझ्यासाठी अगदी नवीन होता. जितू सर अगदी नवीन होते, मला ओळखत मी कोणालाच ओळखत नव्हते, पण फिल्म स्ट्रॉंग होती. आणि ज्या दिवशी विशाल नरेट करत होता ही फिल्म, त्याच्या डोळ्यात मला ते विचार दिसलं की ह्याला ह्याची फिल्म कळली आहे. मला वेगळं किंवा एक्स्ट्रा काहीच सांगावं लागलं नाही विशालला. इनफॅक्ट विशाल वॉज सो क्लिअर अबाउट दिस फिल्म. सो विशालचे आभार. आणि आता मला संधी मिळाली म्हणून मी हे बोलते की तुम्ही त्या ट्रेलर पाहिला की मोठं उसाचं शेत आहे जे कोल्हापूरपासून 32 किलोमीटर लांब आहे. म्हणजे मूळ गावात पण ते लोकेशन फार आत आहे. तिकडे सहसा कुठलीच गोष्ट पटकन मिळायची नाही आणि खूप प्रॉब्लेम्स व्हायचे. छोटीशी निमुळती वाट होती शेतात आणि बरेचसे असे सीन्स होते की मी रात्रीची पळते, इकडून तिकडे पळते. सो हे सगळं करत असताना माझा स्पीड मेंटेन करत माझी कॅमेरा टीम माझ्यासोबत पळत होती. भरपूर जण होते आणि उसाच्या पानाला ना धार असते, त्यामुळे तुम्ही वेगात जर गेलात तर तुमचा हात कापतो. सो आत्ता ह्या वेळेस मला आमचे जे DOP आहेत चंदन गवळी, त्यांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. चंदन, थँक्यू सो मच फॉर युअर एंटायर टीम. आमचे DOP चंदन. सो तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. काही बोलायचं असेल सिनेमाबद्दल, कारण खरं तर गाणी अजून रिव्हील व्हायची आहेत, सिनेमाच्या म्युझिकबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे, पण तरी या टीम सोबत तुमचा काम करण्याचा एक्सपिरियन्स आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार सगळ्यांना. खरं तर आय थिंक मीच सगळ्यात शेवट या टीममध्ये आलेले असेल, कारण हे गाणं फार नंतर डिसाईड झालेलं. आय थँक कार्तिक ऑफकोर्स फॉर इंट्रोड्युसिंग मी टू ऑल दिस लवली पीपल. मला भीती वाटली, टू बी व्हेरी ऑनेस्ट. मला त्रास झाला, म्हणजे जो या फिल्ममधनं जे अपेक्षित आहे ते आय एम शुअर साध्य होईल. कारण लहान मुलं, एक गरोदर आई आणि तिला त्या गरोदरपणात होणारा त्रास, हा कॉन्सेप्टच इतका त्रासदायक आहे आणि तू ते कसं सांभाळलं, हॅट्स ऑफ टू यू. इट्स नॉट इझी. आणि माझं गाणं जे आहे, जे श्रेयस पुराणिकनी कंपोज केलं आहे आणि मिस्टर इंगोले, लवली ब्युटिफुल लिरिक्स. आमचं गाणं हे जरा ब्रीदर आहे या पूर्ण फिल्ममध्ये. इट्स थोडंसं ब्रेक मिळेल त्या इंटेन्स वातावरणाला, असं काही गाणं आहे. रोमॅन्टिक सॉन्ग आहे. पूजाचे हे सगळे निगेटिव्ह आजूबाजूला चाललं असताना तिच्या आयुष्यात जे काही छान छान घडलं असेल ते एकत्र आणून एका मॉन्टॅजेसवर, सगळी मॉन्टॅजेस आहेत या गाण्यात असं मला सांगण्यात आलं. आणि ब्युटिफुल कॉम्पोजिशन, सुंदर शब्द, अप्रतिम शब्द आहेत. काही लाईन्स तर म्हणजे मी फायनली त्यांची सही घेतली त्या पेपरवर आणि तो मी जपून ठेवणार आहे, कारण काही लाईन्स ज्या आयुष्यभरासाठी आपल्या होतात तशा काही लाईन्स प्रशांतनी याच्यात दिल्या आहेत. तर मला या चित्रपटाने काय दिलं तर एक खूप चांगला संगीतकार दिला आणि अप्रतिम लिरिसिस्ट दिला आहे. अँड आय होप, आय विश दॅट आवर टीम वर्क्स अगेन अँड अगेन अँड अगेन. थँक्यू. रामगोपाल वर्मा आणि महेश भट यांनी हे सगळे खेळ आहेत ना गेल्या काही दशकामध्ये उरकलेले आहेत आणि आता ही जागा, हॉररची जागा TV ने घेतली आहे. तर हा TVचा जो प्रेक्षक वर्ग आहे तो सातत्याने हे पाहतोय. तर तुझ्या दृष्टीने सगळं जे करतोय मराठीत नवीन आहे, परंतु सगळा स्वतः झालेला हा विषय जो आता हॉररमध्ये, तर तुझं काय म्हणणं आहे, काय त्याचा अभ्यास केला? तर असं आहे की टीव्हीचं हॉरर जे असतं त्याच्यात कॅरेक्टर्स एवढे स्ट्रॉंग नसतात कधी, आणि आपण स्वयंपाक करताना किंवा
किंवा आंघोळ करताना आपण टीव्ही बघतो, आपण कनेक्ट होऊ शकत नाही त्या स्टोरीज बरोबर आणि त्या कॅरेक्टरला डेप्थ नसतो. कॅरेक्टर्स खूप शॅलो असतात कारण टीव्हीचं मीडियमच तसं आहे. पण आपण भरपूर काय काय वस्तू करताना आपण डिस्ट्रॅक्टेड असतो नेहमी टीव्ही बघताना. पण फिल्म बघताना आपण थिएटरमध्ये फिल्म बघत असतो आणि आपलं कम्प्लीट इन्व्हॉल्वमेंट त्या फिल्ममध्ये असतं. तर हा फिल्म हा मीडियमच खूप वेगळा आहे. तसं म्हणायला गेलं तर रोमॅन्टिक पण भरपूर सिरियल आले, भरपूर प्रत्येक जॉनरमध्ये सगळंच काय काय चालू आहे. पण असं म्हणता येणार नाही. सो थिएटरमध्ये जाऊन एक हॉरर फिल्म बघणं, त्याचा जो एक्सपिरियन्स असतो तो नेहमी वेगळाच असतो. तो आपण घरी करूच शकत नाही, बिकॉज इट्स अ व्हेरी टेक्निकल मीडियम. त्यात कॅमेराचा यूज, त्यात साऊंडचा यूज हा सगळा खूपच इम्पॉर्टंट असतो. आणि त्यात परफॉर्मन्स, कारण परफॉर्मन्स जे फिल्ममध्ये जे जो ॲक्टर एक कॅरेक्टर स्वतः इम्बाईब करून तो परफॉर्मन्स देतो तो टीव्हीवर एवढा येत नाही. तर तो मीडियमच खूप वेगळे आहेत ॲक्च्युली. तर म्हणून हा जर एक्सपिरियन्स असेल तुम्हाला थिएटरमध्ये यावं लागणार, एक ते. आणि दुसरं म्हणजे ही जी स्टोरी आहे त्यात एक मोठा सोशल इश्यू पण आहे त्या फिल्ममध्ये. पण तो काय इश्यू आहे तो तुम्हाला फिल्ममध्ये बघितल्यावरच कळेल. मी आता सांगणार नाही कारण नंतर मग मजा येणार नाही त्या वस्तूला. तो एक वेगळा थोडंसं एक आहे जे तुम्हाला नवीन बघायला मिळेल. त्याचा प्रयत्न आहे आमचा. प्रेस नोटमध्ये 8 महिन्याचे असं सूचित केलं आणि आता निवेदकाच्या माध्यमातून पण 8 महिन्याचे असं सूचित केलंय. प्रत्यक्षात पडद्यावर असं काय वाटणार नाही का की 8 महिन्याचे? हां ओके. असं काय वाटेल का? असं काय कॅरेक्टर केलंय का की 8 महिन्याची असं हो वाटण्यासाठी? ऑफकोर्स ती 8 महिन्याचीच आहे. कारण आता सांगावं लागतंय की 8 महिन्याची 8 महिन्याची. ओके. तर पडद्यावर तसं दिसणार आहे का ती 8 महिन्याची? हो ऑफकोर्स पडद्यावर दिसणार आहे कारण स्टोरी ऍक्च्युली एका आठवड्याची स्टोरी आहे. तर असं काही त्याचं हे नाहीये की ती प्रेग्नंट किती महिन्यात झाली किंवा कॅल्क्युलेट तुम्हाला करावं लागणार असं काही नाही. तर ते आम्ही सांगतोच अगोदर की 8 महिन्याची आहे ती. आणि बाकी तर तुमचं इंटरप्रिटेशन कसं होतंय ते दॅट इज तिच्या हातात जो टेप रेकॉर्ड दाखवलाय हो तो कुठल्या काळातला तुमचा हा चित्रपट आहे? तिचे वेशभूषा जे आहे हो. कपडे जे वापरले ते आधुनिक काळातले म्हणजे अलीकडच्या काळातले हो. आणि टेप रेकॉर्ड मात्र जुन्या काळातला हो. आहे. नेमका चित्रपट कुठल्या काळातला आहे? चित्रपट आजच्याच काळाचा आहे, आता याच काळात बेस्ड आहे. पण तिला तो टेप रेकॉर्डर भेटतो जो कोणीतरी अगोदर ठेवून गेलेला आहे आणि त्यात एक संदेश आहे तिच्यासाठी, असं ते आहे. सो तो टेप रेकॉर्डर जुना आहे पण तो तिला देण्यात येतो किंवा तिला भेटतो. पुढचा प्रश्न तुझ्यासाठी आहे. आत्ता उल्लेख असा झाला की दोघी तिघींनी हा रोल नाकारला आणि मग तू तुझ्याकडे आला. तुला हे माहित होतं की दोघी तिघींनी नाकारलाय? जेव्हा तो आला तेव्हा अजिबात माहीत नव्हतं मला. आत्ता काही इंटरव्ह्यूजमध्ये कळलं की त्याचा मध्ये इंटरव्ह्यू आला होता. शॉक टू यू और यू आर ओके? आय एम कम्प्लिटली ओके विथ प्रत्येकाची चॉईस. म्हणजे नाकारलेल्या अभिनेत्री कोण? इनफॅक्ट मला कौतुक वाटतं. मला आता असं बरं वाटतं की काही कारणास्तव त्यांनी जर नाकारलं असेल आणि मला नाकारण्याचं एकही रिझन सापडलं नसेल, मी जर पटकन हो म्हणाले असेल तर आय थिंक ते माझ्या नशिबात होतं. आणि उल्लेख असा झाला की ती प्रेग्नंट असल्यामुळे काही जणांनी नाकारला असंही काही. आय थिंक ते स्वीकारताना तुझी मानसिकता काय? मी तुम्हाला तेच सांगते, माझ्या डोक्यात दुसरा काही विचार आलाच नाही. मला ह्या रोलसाठी मला वाटतं की अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना अशा प्रकारचे रोल करण्यासाठी एकतर खूप अनुभव घ्यावे लागले, खूप अनुभवानंतर स्वतःला प्रूव्ह केल्यानंतर त्यांना असे मिळाले. पण विशाल वॉज सो ओपन आणि ही वॉज सो फाईन विथ इट. आणि मला वाटलं की गणपती बाप्पाने पाठवलंय.